नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 7th स्टँडर्डमध्ये 3rd चॅप्टर एस-सी-एफ अँड एल-सी-एम हा चॅप्टर आपण घेणार आहे. अतिशय महत्त्वाचा हा पार्ट आहे. एस-सी-एफ कोणाला म्हणायचं आहे, एल-सी-एम कोणाला म्हणायचं आहे, हे काढत असताना काय माहीत असणं गरजेचं आहे. काय माहीत असणं गरजेचं आहे की या काढत असताना एस-सी-एफ आणि एल-सी-एम हे काढत असताना महत्त्वाचं आपल्याला प्राईम नंबर कोणते ह्याच्याविषयी माहिती असणं गरजेचं आहे. की कुणाला आपण प्राईम नंबर म्हणतो, कोणते कोणते प्राईम नंबर्स आहेत हे आपल्याला माहिती का. की प्राईम नंबर कोणाला म्हणायचं आपण की ज्या नंबरला थोडक्यामध्ये की ज्या नंबरला कोणत्याही एक किंवा त्याच नंबरने काय होतं या ठिकाणी भाग जातो, त्या नंबरला आपण काय म्हणतो, प्राईम नंबर. द नंबर विच कॅन बी डिवायडेड बाय ओनली वन अँड इटसेल्फ इज कॉल्ड प्राईम नंबर. असा नंबर की जो नंबर आपल्याला ज्या नंबरला म्हणजे थोडक्यामध्ये मी 7 नंबर घेतला, 7 नंबर घेतला. हा 7 जो आहे त्या 7ला कितीने भाग जाईल, कितीने डिवाइड करते ना आपलं 1नी. कारण 1नी तो कोणत्याही नंबरला आपण डिवाइड करू शकतो, 1नी डिवाइड होईल आणि त्याच नंबरने म्हणजे इटसेल्फ त्याला म्हणलं, त्याच नंबरने काय करतात आपल्याला भाग देता येतो. म्हणजेच ह्या दोन्ही ह्या नंबरला ज्या नंबरचे फक्त किती ठिकाणी 2 फॅक्टर आहेत, 1 आणि 7, अशा प्रकारचा जो नंबर आहे त्या नंबरला आपण काय म्हणलं या ठिकाणी प्राईम नंबर असं. मग आता तुम्हाला 5वीला झाले की हे प्राईम नंबर कोणते आपल्याला माहिती का. 1 to 100 आपण पाठ केले, आपल्याला माहिती 1 to 100 प्राईम नंबर कोणते आहेत. मग एकदा आपण त्याची रिव्हिजन घेऊन टाकू. 1 to 100 प्राईम नंबर कोणते ते पहा. या ठिकाणी 1 हा प्राईम नंबर होईल का, नाही होत. कारण बऱ्याच जणांना वाटतं की 1 हा प्राईम नंबर आहे. 1 हा प्राईम नंबर का होत नाही, कारण की त्याला 1नी भाग जातो, बरोबर नाही. आणि प्राईम नंबरचे किती फॅक्टर पाहिजे आपल्याला, 2 फॅक्टर पाहिजे, 1 आणि तोच. पण इथं एकच हा फॅक्टर पाहिजे म्हणून हा 1 हा या ठिकाणी प्राईम नंबर होत नाही. एवढं मात्र महत्त्वाचं आपण या ठिकाणी काय करायचं लक्षात घ्यायचं की 2 पासून या ठिकाणी प्राईम नंबर आपले चालू होतात. 2ला डिवाइड होतो 1नी आणि 2नीच डिवाइड करता येतं आपल्याला, म्हणून 2 हा काय या ठिकाणी प्राईम नंबर आहे. त्यानंतर 3, त्यानंतर 5 नंतर 7 आणि बरेच जण काय करतात बघूया, लक्षात घ्या की या ठिकाणी आपण पाहिलं तर 2, 3, 5, 7 आणि नंतर काय लिहितात 9, 11. काय लिहितात 9, 11. म्हणजे ते विचार काय करतात की 2 नंतर 3 आलं, 3 नंतर 5 आलं, 2 अंक सोडून 1 अंक सोडून, आणि नंतर 5 नंतर 7 आलं, परत 1 अंक सोडून. आता 7 नंतर काय यायला पाहिजे, 9 यायला पाहिजे. पण असा विचार करायचा आपल्याला नाही, कारण की आपल्याला ज्यावेळेस नंबर घ्यायचा, प्राईम नंबर ज्यावेळेस घ्यायचा, त्यावेळेस आपल्याला असा विचार करायचा आहे की त्या नंबरला इतर कोणत्याही नंबरने डिवाइड झालं नाही पाहिजे, इतर कोणत्याही नंबरने डिवाइड झाला नाही पाहिजे. किंवा आपण तर असं सुद्धा म्हणू शकतो की तो नंबर दुसऱ्या कोणत्याही टेबलमध्ये नसला पाहिजे, दुसऱ्या कोणत्याही. मग आता आपण पहिले हे नंबर लिहिले, 2 लिहिलाय, 3 लिहिलाय, 5, 7, 2, 3, 5, 7 हे तुम्हाला कोणत्या दुसऱ्या टेबलमध्ये आढळतात का. 2 हा तर 2च्या टेबलमध्ये आपल्याला आढळतो, 3 हा 3च्या टेबलमध्ये आहे, 4च्या 5च्या 6च्या टेबलमध्ये आहे, नाही 5 हा 5च्याच टेबलमध्ये आहे. पण इथं 4 घेतलं नाही आपण, का घेतलं नाही, कारण माहिती आपल्याला तुम्हाला आता की 2 हा जो नंबर आहे, 4 हा जो नंबर आहे तो 2च्या टेबलमध्ये यायला आहे आणि ह्याचे फॅक्टर किती पडते, 3, 1, 2 आणि 4 येतात. बरं, त्याला डिवायझर या पद्धतीमध्ये सुद्धा आपण म्हणतो की ह्याचे किती होतात, 3 होतात. म्हणजे ह्याला 2नी भाग जातो, 4नी भाग जातो, 1नी सुद्धा भाग जातो. अशा पद्धतीमध्ये 3 अंकांनी भाग जातोय. आपल्याला किती अंकांनी भाग गेला पाहिजे, 2च. ते सुद्धा कोणते, 1 आणि तोच अंक, 1 आणि तोच अंक म्हणजे इटसेल्फ, स्वतः 1नी आणि स्वतःने भाग गेला पाहिजे. अशाच नंबरला आपण प्राईम नंबर असं म्हणजे. म्हणून इथं 9 नंबर होईल का, नाही, कारण 9ला 1नी डिवाइड करता येतं आपल्याला, 9ला 3नी डिवाइड करता येतं आणि 9ला 9नी डिवाइड करता येतं. म्हणजे असे किती मिळेल आपल्याला, 3 मिळेल. आपल्याला पाहिजे किती, 2च पाहिजे. किती पाहिजेत आपलं, 2. म्हणून 9 होणार नाही. 9 नंतर काय आपला 11 आहे, 11 नंतर 13, 13 नंतर 17, 19 नंतर या ठिकाणी कोणता घेता येईल आपल्याला, 19 नंतर 23 नंतर
कोणता आहे की 29 29 झाल्यानंतर 31 नंतर 37 झाल्यानंतर 41 47 त्यानंतर 53 59 61 67 71 73 79 83 89 आणि कोणता 96. बघा बरं आपण 1 to 100 काय काही प्राईम नंबर घ्या. त्यामुळे आता तुम्ही म्हणता 1 to 100 एवढेच प्राईम नंबर आहेत का? नाही, ह्याच्या पुढचे आपल्याला कितीही प्राईम नंबर घेता येतात. जसं आपण नॅचरल नंबर काय ते इनन्यूमरेबल आहेत, इंटिजर हे इनन्यूमरेबल आहेत, इन्फानाईट आहेत, तसंच या ठिकाणी सुद्धा हे प्राईम नंबर सुद्धा इनन्यूमरेबल आहे, इन्फानाईट आहे. म्हणून हे 1 to 100 आपण या ठिकाणी काय केलं पाठ करतो. जास्तीत जास्त उपयोगाला हेच येणार आहेत, आपल्याला मोठे याच्यापेक्षा उपयोगाला येणारे नाही. आपल्या अभ्यासक्रमामध्ये ते नाही. म्हणून या ठिकाणी 2 3 5 म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 23 24 आणि 25 या पद्धतीमध्ये काय घेतले आपण ही जे प्राईम नंबर घेतले. किती झाले बघा प्राईम नंबर 25 बघा लक्षात घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 आणि 25 म्हणजे एकूण 1 to 100 मध्ये येणारे प्राईम नंबर किती आहे 25. किती 21. ह्याच्यामध्ये जर पाहिलं आपण की थोडा डिफरन्स जर पाहिला तर हे जे सगळे नंबर आहेत ते सगळे नंबर कोणते नंबर आहेत ऑड नंबर आहेत. कोणते नंबर आहेत हे सगळे ऑड नंबर आहेत. ह्याच्यामध्ये फक्त एकच नंबर असा आहे 2 की जो या ठिकाणी इवन नंबर आहे. कोणता नंबर आहे इवन नंबर. म्हणजेच आपल्याला असे सुद्धा प्रश्न विचारले जातात तर स्मॉलेस्ट प्राईम नंबर किंवा इवन नंबर, राईट इवन प्राईम नंबर. मग काय म्हणता येईल तुम्हाला इवन प्राईम नंबर म्हणजे कोणता प्राईम नंबर होतो 2, कारण की तो एकच आहे. इवन प्राईम नंबर एकच आहे. बाकीचे सगळे जर पाहिले तुम्ही जर लक्षात घेतले तर सगळे आता ह्याच्या पुढचे सुद्धा सगळे येणारे जे काही नंबर्स आहेत आपले इन्फानाईट नंबर आपण म्हणतो हे सर्व इन्फानाईट नंबर हे कसे येतात सगळे ऑड नंबर आहेत. फक्त एकच नंबर असा आहे प्राईम नंबर की जो कोणता आहे इवन नंबर आहे. इवन नंबर. म्हणून वेगवेगळ्या पद्धतीमध्ये हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की स्मॉलेस्ट प्राईम नंबर लिहा. तर स्मॉलेस्ट प्राईम नंबर कोणता आहे की या ठिकाणी 2 हा काय स्मॉलेस्ट प्राईम नंबर आहे. किंवा फक्त असा प्रश्न विचारला जातो की राईट इवन प्राईम नंबर. मग इवन प्राईम नंबर सुद्धा कोणता आहे 2 आहे. हाऊ मेनी प्राईम नंबर्स इन बिटवीन 1 to 100 किती तर मग 25. किती तर 25 म्हणजे 25 इवन प्राईम नंबर 25 काय तर प्राईम नंबर आहेत. हाऊ मेनी प्राईम नंबर्स इन बिटवीन 1 to 100 25 प्राईम नंबर्स आर इन बिटवीन 1 to 100. राईट 1 to 100. दुसरा क्वेश्चन आपल्याला काय म्हणतात की 1 to 50 किती तर 1 to 50 म्हणल्यानंतर आपल्या इथं बघा 1 2 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आल्या लक्षात. म्हणजे किती होईल 50 होईल बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 म्हणजे 1 to 50 जो नंबर आहे त्याच्यामध्ये असणारे प्राईम नंबर किती होईल त्या ठिकाणी 15 प्राईम नंबर आहेत. 1 to 100 जर आपण विचार केला तर 1 to 100 किती आहे तर 25. म्हणजे प्राईम नंबर लक्षात द्यायला तुम्हाला महत्त्वाचं हे की आपल्याला ठिकाणी प्राईम नंबर कोणते या LCM SCF आपल्याला ज्यावेळेस काढायचं आहे त्यावेळेस काढत असताना जास्तीत जास्त आपल्याला उपयोगात येणारे प्राईम नंबर कोणते 2 3 5 7 11 13 17 19 जास्तीत जास्त. त्याच्या पुढे शक्यतो नाही एखादा मोठा जर
नंबर दिला असेल तर त्या नंबरमध्ये त्याचा आपल्याला उपयोग करायचा आहे. पण 100पर्यंत आपल्याला प्राईम नंबर हे पाठ असणं गरजेचं आहे किंवा ते आपल्याला काढता आले पाहिजे की नेमकं प्राईम नंबर कोणाला म्हणायचं हे जर माहीत झालं तर तुम्हाला ते काढता येतील, नसतं तुम्हाला काढता येणार नाही. नाहीतर नसतं मग तुम्हाला काय करावं लागेल ते पाठ करून द्यावं लागतील. जर याच्यामुळे काय होत असतं की ज्यावेळेस आपण ते समजून घेतलं, कोणताही पार्ट जर आपण समजून घेतला नीट या ठिकाणी अंडरस्टँडिंग केली तर ती अंडरस्टँडिंग तुम्हाला कधीही त्याचं उत्तर तुम्ही सापडू शकता. न पाठ करता एखाद्याच आपल्याला पाठत नाही, नंबर पाठत नाही, मग काय करते आपलं अंडरस्टँडिंग जर माहिती असते याची जर माहिती असेल नंबर कोणाला म्हणायचं तर ते तुम्हाला शोधून काढता येते. त्यानंतर काय म्हणलं या ठिकाणी को प्राईम नंबर. मग कोणते को प्राईम नंबर आहेत तर विच द नंबर्स को प्राईम नंबर. कोणते प्राईम नंबर बघा, टू नंबर्स विच हॅव ओनली वन ॲज अ कॉमन फॅक्टर. टू नंबर्स विच हॅव only one as common factor. Only one as common factor are said to be co-prime. Are said to be co-prime. बघा लक्षात घ्या, are said to be co-prime. To be co-prime. कोणते वेळे या ठिकाणी की ज्या नंबरमध्ये फक्त एकच काय या ठिकाणी कॉमन फॅक्टर आहे. मग असे नंबर कोणते बघा लक्षात घ्या की आपण घेतला नंबर 3 आणि 8 घेतला मी. बघा आता लक्षात घ्या ह्याच्यामध्ये कॉमन फॅक्टर आता 3चा फॅक्टर कोणता तुम्हाला माहिती की 3 म्हणल्यानंतर कोणता नंबर आला, हा प्राईम नंबर आला. आणि या प्राईम नंबरचे फॅक्टर तर 2च पडतात, 1 आणि 3. म्हणजे 1 अँड इटसेल्फ म्हणजे तो स्वतः. म्हणून या ठिकाणी प्राईम नंबर असल्यामुळे या ठिकाणी त्याचे फॅक्टर कोणते झाले 1 आणि 3. आता दुसरा घेतला आपण 8. 8चे फॅक्टर काय द्यावं लागतील. 8ला म्हणजे फॅक्टर म्हणजेच काय म्हणतो आपण की 8ला कोणत्या अंकाने आपण भाग देऊ शकतो. मग कोणत्या अंकाने भाग देऊ शकतो किंवा दुसरा विचार जर केला तर 8 हे कोणत्या टेबलमध्ये आहे. कोणता विचार करायचा दुसरा की 8 हे कोणत्या टेबलमध्ये येतं. मग कोणत्या टेबलमध्ये येते 2, 1 मध्ये 2, त्यानंतर 4, त्यानंतर 8. त्याला लक्षात म्हणजे 8चे फॅक्टर कोणते झाले 1, 2, 4, 8 या पद्धतीमध्ये काय झाले 8चे फॅक्टर झाले. आता 1, 3 हे 3चे फॅक्टर झाले आणि 8चे कोणते झाले 1, 2, 4, 8. मग या दोन्हीमध्ये कॉमन फॅक्टर कोणता बघा लक्षात 1 हा कॉमन फॅक्टर. दुसरा कोणता आला नाही. म्हणून therefore म्हणायचं 3 and 8 are co-prime. कोणते म्हणजे co-prime number. 3 and 8 are co-prime number. लक्षात आलं. या पद्धतीमध्ये आपल्याला जर को-प्राईम नंबर जर सापडून घ्यायचे असतील तर त्यांचे फॅक्टर काढायचे. त्यांचे फॅक्टर काढून त्यांच्यामध्ये कॉमन फॅक्टर कोणते आहेत ते बघायचं. जर एकपेक्षा जर जास्त कॉमन फॅक्टर जर आपल्याला या ठिकाणी जर मिळाले तर त्याला को-प्राईम नंबर मानता येत नाही. फक्त ज्याच्यामध्ये आपल्याला कॉमन फॅक्टर. आता मी या ठिकाणी दुसरा घेतला 4 आणि 8 असा घेतला तर 4 आणि 8 हे को प्राईम आहेत का हे आपल्याला पाहायचे. तर को प्राईम कोणते बघायला आपण आता पाहिलं की ज्या नंबरचे फॅक्टर आपल्याला कॉमन मिळतील फक्त एकच फॅक्टर कॉमन मिळेल. इथं जर पाहिलं तर बघायला लक्षात द्या की 4चा या ठिकाणी फॅक्टर कोणता आहे 1, 2, 4. 4चा कोणता फॅक्टर आहे 1, 2, 4. आणि 8चा कोणता बघायला लक्षात द्या की 8चा 1, 2, 4 आणि 8. 1, 2, 4, 8 म्हणजे 4चे फॅक्टर झाले 1, 2, 4 आणि 8चा कोणता झाला 1, 2, 4, 8. म्हणजे इथं जर पाहिलं तुम्ही तर कॉमन फॅक्टरचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर कॉमन फॅक्टर किती व्हायले. हा एक हा कॉमन फॅक्टर आहे. कॉमन कोणाला म्हणलं आहे की दोन्ही नंबरमध्ये असलेले फॅक्टर त्याला काय म्हणलं आपण कॉमन फॅक्टर. इथं 1 झाला त्यानंतर 2 झाला
त्यानंतर 4 इकडे आहे वरच्या ह्याच्यात आणि खालच्या ह्याच्यात सुद्धा 4 आहे. म्हणजे जर तुम्ही जर लक्षात घेतलं तर 4 आणि 8 यांचे जे फॅक्टर आहेत त्या फॅक्टरमध्ये आपल्याला एकूण 3 कॉमन फॅक्टर मिळाले. किती कॉमन फॅक्टर मिळाले? 3 कॉमन फॅक्टर. पण आपल्याला कॉमन फॅक्टर तर एकच पाहिजे, ओनली वन. मग त्याला आपण कोप्राईम म्हणतो. आता इथं एक पेक्षा जास्त मिळाले म्हणजे ह्याला कोप्राईम म्हणता येईल का? नाही. देअरफॉर म्हणायचं बघा आता 4 and 8 are not co-prime number. Not co-prime number म्हणता येईल आपल्याला. 4 आणि 8 हे काय? को-प्राईम नंबर नाही. त्या दोन्हीमधला फरक आपल्याला लक्षात आला का? की हे जे आपण 5वी मध्ये सगळं झालं हे तुमचं की 3 आणि 8 हे को-प्राईम नंबर आहेत, कारण त्यांच्या फॅक्टरमध्ये एकच नंबर किंवा एकच फॅक्टर हा काय कॉमन आहे. पण इथं 4 आणि 8 मध्ये एकपेक्षा जास्त फॅक्टर काय झाले? कॉमन झाले. म्हणून त्या 4 आणि 8 ला आपण कॉमन फॅक्टर किंवा कॉमन को-प्राईम किंवा काय को-प्राईम म्हणणार नाही. अलग लक्षात. या पद्धतीमध्ये आपण प्राईम नंबर कोणते ते पाहिलं. त्यानंतर आपल्याला कोणते नंबर पाहिजे? को प्राईम नंबर पाहिले. हे को प्राईम नंबर त्या प्राईम नंबरच्या फॅक्टरमध्ये दोन प्राईम नंबरच्या फॅक्टरमध्ये जर एकही नंबर जर एकच नंबर जर कॉमन आला किंवा फॅक्टर जर कॉमन आला तर आपण त्याला काय म्हणणार या ठिकाणी? को प्राईम नंबर असं म्हणणार. त्यानंतर आता जो पुढचा पाहायचा आपला ट्विन प्राईम नंबर. कोणता पाहिजे आपल्याला? ट्विन प्राईम नंबर. आता ट्विन प्राईम नंबर कोणता पाहू आपण? हे ट्विन प्राईम नंबर सुद्धा तुम्हाला 5वीला झाले. हे ट्विन प्राईम नंबर बघा लक्षात घ्या. ही जी सगळी माहिती जी मी तुम्हाला सांगतो ही सर्व माहिती आपली कितीला झाली? 5वीला झाली. ट्विन प्राईम नंबर. आता ट्विन प्राईम नंबर कोणता आहे? तर इफ द डिफरन्स बिटवीन टू को प्राईम नंबर्स इज 2, the numbers are said to be twin prime number. If the difference between two co-prime numbers is 2. The numbers are said to be twin prime number. The numbers are said to be twin prime number. Numbers are said to be twin prime number. बघा लक्षात घ्या. ही जोडी आहे, ही पेर आहे. याला काय म्हणतात आपण? पेर. को प्राईम ही सुद्धा काय पेर आहे, कारण 2 नंबर असतात. ट्विन प्राईम नंबर म्हणलं तरी काय ठिकाणी 2च नंबर असतात. त्या 2 नंबरमध्ये डिफरन्स आपल्याला किती आला पाहिजे? 2चा डिफरन्स आला पाहिजे. तरच त्याला काय आपण या ठिकाणी ट्विन प्राईम नंबर असं म्हणतो. ह्याच्यातले ट्विन प्राईम नंबर आपण जर शोधून काढा, आता जसं आपण लिहिलं शोधून काढू आपण 2, 3, 5, 7, 11, 30, 70, 90, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, त्यानंतर 83, 89 आणि 96. बघा लक्षात घ्या. आता ह्याच्यातले ट्विन प्राईम नंबर कोणते हे जर काढायचं झालं तर 2 नंबरमध्ये हा काय या ठिकाणी फरक कितीचा आला पाहिजे? आपल्याला 2चा फरक आला पाहिजे. ह्याच्यामध्ये बघा लक्षात घ्या 3 आणि 5 मध्ये फरक कितीचा आहे? डिफरन्स कितीचा आहे? 2चा आहे. म्हणून 3 आणि 5 ही काय होईल या ठिकाणी? ट्विन प्राईम नंबर व्हायला. त्यानंतर 5 आणि 7 जर पाहिलं तर यांच्यामध्ये सुद्धा कितीचा फरक आहे? 2चा फरक आहे. त्यांच्यामधला डिफरन्स आहे. त्यांचं सबट्रॅक्शन केलं तर ते सबट्रॅक्शन आपल्याला किती मिळालं? 2 मिळालं. म्हणजे 5, 7 हा सुद्धा काय ट्विन प्राईम नंबर आहे. हे सबट्रॅक्शन करत असताना प्राईम नंबर मधलं सबट्रॅक्शन करायचं. आपलं कशामधलं? प्राईम नंबर मधलं सबट्रॅक्शन करायचं. त्यानंतर बघा लक्षात द्या 11 आणि 13 घेतला आपण. 11 आणि 13 याच्यामधला सुद्धा डिफरन्स कितीचा आहे? 2चा डिफरन्स आहे. 4 नंबर
17 आणि काय घेतलं आपण 19. हे जे प्राईम नंबर आहेत त्याच्यामध्ये सुद्धा 2 चा डिफरन्स आहे म्हणून ते सुद्धा काय झाले आपले ट्विन प्राईम नंबर झाले. त्यानंतर 29 आणि 31, 29 आणि 31 6 नंबर, 41 आणि 43, 41 आणि 43, 59 आणि किती 61 आणि 8 नंबर 71 73. आलं लक्षात. म्हणजे या पद्धतीमध्ये जर आपण पहिला असे सुद्धा हे न्यूमरेबल ह्याच्यात सुद्धा आपल्याला अनेक मिळतील, अजून पुढे मिळतील, पण आपल्याला अभ्यासाला जेवढे आहेत तेवढे आपण या ठिकाणी पाहिलं की 1 to 100 मध्ये जे प्राईम नंबर आहेत त्यांच्यामधला आपण डिफरन्स शोधून काढला. ते डिफरन्स शोधून काढल्यानंतर ते लक्षात ठेवायचे की आपल्याला या ठिकाणी 1 to 100 मध्ये एकूण किती ट्विन प्राईम पेअर मिळतात या ठिकाणी, तर 8 ट्विन प्राईम पेअर मिळतात की ज्यांच्यामधला डिफरन्स किती आहे या ठिकाणी 2च आहे. म्हणून अशा प्रकारच्या 1 to 100 मध्ये असणाऱ्या इन बिटवीन 1 to 100 देयर आर 8 पेअर्स ऑफ ट्विन प्राईम नंबर्स. 2 3 5 5 7 11 13 and 17 19 29 31 41 43 59 61 71 73 अशा प्रकारचे आपल्याला किती प्राईम पेअर मिळतात या ठिकाणी, ट्विन प्राईम पेअर मिळतात की 8 ह्या काय मिळतात ट्विन प्राईम नंबर्स किंवा त्यांचे काय मिळतात आपल्याला या ठिकाणी पेअर मिळतात. अशा प्रकारच्या नंबरला जोड्यांना आपण काय म्हणतो ट्विन. आता काय करायचं आपल्याला महत्त्वाचं आहे एससीएफ आणि हे जे सगळी ती तुम्हाला माहिती सांगितली मी सगळी माहिती ही तुमची 5वी मध्ये झालेली आहे आणि त्याच्यावर आधारित आपल्याला या ठिकाणी प्रॅक्टिस सेट काय करायचा आहे 10 सॉल्व्ह करायचा आहे. आपण या प्रॅक्टिस सेट 10 कोणता प्रॅक्टिस सेट 10 प्रॅक्टिस सेट 10 पहिलं पाहायच्यामध्ये प्रॅक्टिस सेट 10 मध्ये पहिला नंबर कोणता आहे, विच नंबर इज नायदर प्राईम नॉर अ कंपोजिट नंबर. विच नंबर नायदर प्राईम नॉर अ कंपोजिट नंबर. कोणता नंबर आहे की जो प्राईम आहे आणि कंपोजिट नाही. मग अशा प्रकारचा नंबर कोणता आहे, तो ओनली 1 नंबर आहे जो प्राईम आहे आणि कंपोजिट आहे. बरोबर, प्राईम आहे आणि कंपोजिट नाही. मग आता काय म्हणता येईल या ठिकाणी ओनली 1 नंबर इज नॉन प्राईम आणि नॉन कंपोजिट. एक नंबर जो असा आहे की तो कंपोजिट आहे आणि प्राईम आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन पाहू आपण. सेकंड नंबरचा कोणता दिला तुम्हाला, विच ऑफ द फॉलोइंग पेयर्स आर ऑफ कोप्राइम्स. विच ऑफ द फॉलोइंग आर पेयर्स ऑफ कोप्राइम्स. आर पेयर्स ऑफ कोप्राइम. कोणते खाली जे दिले त्यांच्यामध्ये कोप्राइमचे पेअर या ठिकाणी कोणते ते पाहायचे. बघा लक्षात घ्या, आता तुम्हाला लिहून दिले 1 घेतला आपण, कोणता पेअर दिलाय तुम्हाला बघा 8 आणि 14. दुसरा सांगितलं तुम्हाला कोणता 4 5. तिसरा दिलाय 17 19 आणि चौथा दिलाय या ठिकाणी आपल्याला 27 50. बघा 27 50. आता हे तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल, सगळे तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवावं लागते. मग कसे सॉल्व्ह करणार बघा लक्षात घ्या. एक घेतला आपण याच्यामधला 8 आणि 8 चे फॅक्टर घ्यावं लागते तुम्हाला 1 2 4 8. त्यानंतर 14 चे फॅक्टर घेतले 1 2 7 14. याच्यामध्ये जर पाहिलं तर कॉमन फॅक्टर बघा लक्षात घ्या 1 आणि 2 आला.
म्हणजे एक पेक्षा जास्त कॉमन फॅक्टर आला आणि एक पेक्षा जर कॉमन फॅक्टर आला तर त्याला काय म्हणता येईल आपल्याला या ठिकाणी कोप्राईम नॉट कोप्राईम. कॉमन फॅक्टर किती मग आता कॉमन फॅक्टर कोणते बघा 1 आणि 2 हा कॉमन फॅक्टर आहे. 1 आणि 2 कॉमन फॅक्टर आहे म्हणून एक पेक्षा जास्त या ठिकाणी कॉमन फॅक्टर आहे म्हणून 8 and 14 are not कोप्राईम. काय नाही कोप्राईम नाही. बरं आहे. आता त्यानंतर दुसरा आपण पाहिलं कोणतं 4 आणि 5 घेऊ आपण. 4 आणि 5 4 चे घेतले 1 2 4 आणि 5 चे घेतलं आपण कोणतं 1 5. याच्यामध्ये 1 हा कॉमन आहे कॉमन फॅक्टर घ्यायचा. कोणता कॉमन फॅक्टर 1 बरोबर 1 हा कॉमन फॅक्टर म्हणजे एकच कॉमन फॅक्टर आला आणि मग कोप्राईमची डेफिनेशन असते आपली की जर एक कोप्राईम जर प्राईम नंबर मध्ये एक जर नंबर कॉमन फॅक्टर मध्ये असेल तर त्याला आपण काय म्हणतो कोप्राईम. देअरफॉर 4 and 5 आर कोप्राईम आर कोप्राईम. बरं का त्यानंतर असं घ्यायचं पुढचं आपल्याला कोणतं 17 आणि 19. थर्ड नंबर मध्ये बघा किती आहे 17 घेऊ आपण. थर्ड नंबरचा 1 आणि 17 घेतला आणि 9 चा या ठिकाणी फॅक्टर 1 आणि 19 कारण दोन्ही कोणते तर प्राईम नंबर आहेत म्हणून या ठिकाणी त्यांच्यामध्ये सुद्धा कॉमन फॅक्टर आपला कोणता आला 1 हा कॉमन फॅक्टर आहे. कोणता कॉमन फॅक्टर आला 1च म्हणजेच काय म्हणतात आपल्याला 17 and 19 आर कोणते नंबर आहे कोप्राईम. कोणते नंबर आहे कोप्राईम नंबर. these are कोप्राईम नंबर्स. आता त्यानंतर राहिलं कोणतं आपलं चौथं इथं वरती घेतो मी आता की ते नंबर्स कोप्राईम आहेत का. आता हे जर काढायचं झालं आपल्याला तर चौथ्यामध्ये पहा चौथ्यामध्ये सुद्धा आपल्याला सोडवायचं झालं तर कोप्राईम नंबर आहेत का. मग चौथं घेतलं आपण तर कोणत्या चौथं बघा 27 आणि 15. मग 27 चे आणि 15 चे फॅक्टर पाहू आपण. 27 चे 1 3 9 27 म्हणजे 27 हे कोणत्या टेबल मध्ये आहे ते पाहायचं आणि 15 हे 1 3 5 आणि 15 या पद्धतीमध्ये घेतलं आपण. काय 15 हे कोणत्या टेबल मध्ये आहे ते म्हणजे त्यांचे फॅक्टर असतात. इथं जर पाहिलं आपण तर 1 आणि 3 इथे 1 आणि 3 म्हणजे एक पेक्षा जास्त कॉमन फॅक्टर आली. मग कॉमन फॅक्टर बघू आपण इथं कोणते तर कॉमन फॅक्टर कोणते झाले 1 आणि 3 म्हणजे 2 पेक्षा जास्त झाले म्हणून देअरफॉर बनायचं 27 and 15 आर नॉट कोप्राईम. आर नॉट कोप्राईम म्हणजे बाय लक्षात आलं का आपल्याला ही कोप्राईम कोणाला म्हणणे की ज्यांच्यामध्ये आपल्याला एक पेक्षा जास्त म्हणजे 2 कॉमन फॅक्टर मिळाले आपण त्याला कोप्राईम म्हणलं नाही. इथं कॉमन फॅक्टर एकच मिळाला त्याला कोप्राईम म्हणलं. इथे कॉमन फॅक्टर एकच मिळाला त्याला कोप्राईम म्हणलं. परंतु इथं कॉमन फॅक्टर 2 मिळाले म्हणून त्याला कोप्राईम म्हणलं नाही. आर नॉट कोप्राईम. ते काय तर या ठिकाणी कोप्राईम नाही म्हणून अशा प्रकारचे जे नंबर आहेत त्या नंबरला कोप्राईम नंबर म्हणत नाही. फक्त ज्यांच्यामध्ये कॉमन फॅक्टर हा काय एक आहे अशा प्रकारचे नंबर हे काय होतात त्या ठिकाणी कोप्राईम होतात. आता काय म्हणतो तुम्हाला थर्ड क्वेश्चन पहा. आता थर्ड क्वेश्चन मध्ये काय दिलं आपल्याला की थर्ड मध्ये लिस्ट द प्राईम नंबर फ्रॉम 25 to 100 and say how many they are. थर्ड पाहून या ठिकाणी लिस्ट द प्राईम नंबर्स from 25 to 100 from 25 to 100 and say how many they are. बरं म्हणजे ते किती आहे हे आपल्याला शोधून काढायचं.
मग आता जसं घेतलं तुमच्याकडे 100 चे प्राईम नंबर आहे मी दिलेले, त्याच्यापैकी 25 च्या पुढचे लिहून काढायचे. कुठपर्यंत घ्यायचे आपला 100 पर्यंत. मग 25 च्या पुढचे 100 पर्यंत असले कोणते 29 बरोबर, 31 37 41 43 47 53 59 61 67 71 73 79 83 89 97 या पद्धतीमध्ये. अँड दे आर किती बघा मोजून काढा 1 2 3 4 5 7 8 9 10 11 12 13 14 15 16 अँड दे आर 16. किती येते 16 नंबर की 25 to 100 जे नंबर आपण पाहिले ते किती येतात या ठिकाणी 16 नंबर आहे. बरोबर ही 25 to 100 म्हणजे 100 पर्यंतचे मी तुम्हाला म्हणलं त्या पद्धतीमध्ये आपल्याला प्राईम नंबर आहे कुठपर्यंतचे अभ्यासाचे जास्तीत जास्त आपल्या अभ्यासक्रमामध्ये 100 पर्यंतचे त्याच्याविषयीच काहीतरी प्रश्न आपल्याला विचारले जातील आणि त्या प्रश्नांची आपल्याला काय करायचं या ठिकाणी उत्तर द्यायची. या ठिकाणी 25 to 100 हा जो नंबर आहे तो नंबर किती मिळाले आपल्याला या ठिकाणी 16 मिळाले. आणि त्यानंतर पुढचं घेऊ आता 4th क्वेश्चन. राईट ऑल द ट्विन प्राईम नंबर बिट फ्रॉम 51 to 100. 4 नंबर 4 क्वेश्चन दिले तो राईट all the twin prime numbers all the twin prime numbers from 51 to 100 from 51 to 100. बरोबर ट्विन प्राईम नंबर घ्यायचे. आता जसं आपण घेतले की या ठिकाणी किती घेतले आपण की 51 to 100 1 to 100 किती मिळाले आपल्याला 8 पेयर्स मिळाले. आता 51 पासून आपल्याकडे इथं आहे तयार. आता काय करतात आपल्याला ह्याच्यामध्येच येते 51 to 100 ट्विन प्राईम म्हणजे ज्यांच्या मधलं डिफरन्स किती आहे 2चा आहे. मग डिफरन्स कोणामध्ये 2चा आहे 59 आणि 61 मध्ये. त्यानंतर दोन नंबर घेतला आपण 71 आणि 73 मध्ये. आणि अजून कोणता आहे ते येतं बघा या ठिकाणी दोनच येतात का की 50 to 100 किती येतील दोनच येतील. म्हणून लक्षात घ्या की राईट ऑल द ट्विन प्राईम नंबर फ्रॉम 51 to 100 हे किती येईल आपले फक्त दोनच येईल. पहा लक्षात घ्या एकदा हे प्राईम नंबर घेतलेला आपण ज्यांच्या मधला फरक कितीचा आहे 2चा आहे. मग 2चा फरक असणारा 59 आणि 61 आणि 2चा फरक असणारा 71 आणि 73. आता दुसरा आहे का 2चा फरक असलेला नाही. म्हणजेच हे दोनच पेअर्स आपल्याला काय 51 to 100 मध्ये असलेले तुम्हाला मिळतात. त्यांनाच काय म्हणलं आपण या ठिकाणी ट्विन प्राईम नंबर्स. बरोबर. आणि त्यानंतर राईट 5 पेअर्स ऑफ ट्विन प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 50. बघा राईट काय ट्विन प्राईम नंबर्स राईट ट्विन प्राईम नंबर राईट 5 पेअर्स 5 पेअर्स ऑफ ट्विन प्राईम नंबर्स ट्विन प्राईम नंबर्स from 1 to 50 from 1 to 50 1 ते 50 मधील ट्विन प्राईम नंबर. मग आता 1 ते 50 मधील ट्विन प्राईम नंबर कोणते कोणते घ्यायचे बघा. एकूण मिळाले आपल्याला 8. आता याच्यापैकी आपले इथे 2 आले म्हणजे राहिले किती आता 6. मग 6 पेअर आपल्याला मिळायला पाहिजे. बघा लक्षात घ्या 3 5 2 नंबर 5 7 5 7 नंतर 11 13 4 number 29 70 19. त्यानंतर 5 नंबर 41 43. या पद्धतीमध्ये आपल्याला 5 काय करता येतात पेयर्स कोणाच्या लिहिता येतात तुम्हाला ट्विन प्राईम नंबरच्या. या झाल्या 5 पेयर 1 2 3 4 5. प्रत्येकाचा डिफरन्स पहा
कितीचा आहे? 2चा. याचा डिफरन्स 2चा आहे, याचा डिफरन्स 2चा आहे, या दोन्हीमधला 2चा आहे, या दोन्हीमधला 2चा आहे. आणि सगळे जे नंबर्स आहेत ते कोणते येतं? प्राईम नंबर आहेत. नाही तर असं घ्यायचं नाही की 9 आणि 11 या दोन्हीमधला डिफरन्स 2चा आहे म्हणून आपण त्यांना म्हणलं ट्विन प्राईम. कशामुळे नाही म्हणता येणार? कारण की हा प्राईम नंबर नाहीच. 9 हा प्राईम नंबर आहे का? नाही. नुसतं डिफरन्स 2चा असून चालत नाही, तो डिफरन्स प्राईम नंबर मधला असला पाहिजे, तरच आपण त्यांना ट्विन प्राईम नंबर्स असं म्हणतो. त्यानंतर 6 नंबर बघा, लक्ष द्या. विच आर द इवन प्राईम नंबर. पहिल्यांदाच उत्तर सांगितलं होतं मी तुम्हाला की विच आर द इवन प्राईम नंबर. कोणता इवन प्राईम नंबर तुम्हाला सांगता येईल का? आता तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं मी तुम्हाला की कोणता इवन प्राईम नंबर आहे. हे असा एकच प्राईम नंबर आहे की जो इवन आहे. मग तुम्हाला आता माहित झालं असेल कोणता. बघा आता, विच आर द इवन प्राईम नंबर. इवन प्राईम नंबर. मग इवन प्राईम नंबर कोणता आहे? तर 2 इज द इवन प्राईम नंबर. 2 इज द इवन प्राईम नंबर. एकच नंबर सांगितला तुम्हाला की जो काय इवन आहे. बरोबर आहे का? जो काय इवन आहे. अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी आपण आज प्रॅक्टिस सेट 10 हा घेतला. आणि जो प्रॅक्टिस सेट 10 आहे तो कशावर अवलंबून आहे? सगळं पूर्ण रिव्हिजन आहे तुमची 5वीवरती. त्या 5वीमध्ये असलेल्या प्राईम नंबर, ट्विन प्राईम नंबर, को प्राईम नंबर याच्याविषयी जी माहिती आहे तीच माहितीचा आधार घेऊन आपण या ठिकाणी काय केलं? प्रॅक्टिस सेट 10 पाहिला. आणि नंतर पुढच्या तासाला आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे? त्या एखाद्या नंबरचे आपल्याला काय करायचं? प्राईम फॅक्टर पाडायचे. ते प्राईम फॅक्टर कशा पद्धतीने पाडायचे हे आपण काय करू? पुढील तासामध्ये पाहू.